नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सौ सुजाता, जेप्स ॲग्रोटेक सांगली आणि जेप्स ॲग्रीलॅब सांगली। सर्वप्रथम मी आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं जेप्स ॲग्रोटेक सांगली या YouTube चॅनलमध्ये स्वागत करते। आजचा विषय हा अतिशय महत्त्वाचा आहे, तो म्हणजे की बऱ्याचशा शेतकरी बांधवांची तक्रार आहे की मॅडम आम्ही भरपूर खतं देतोय, आम्ही भरपूर टॉनिक्स देतो, पण आमच्या बागेमध्ये म्हणावी तशी फळाची साईज होत नाही, फळ फुगत नाही आणि फळाला वजन मिळत नाही। फळाचं वजन वाढलं तर उत्पादन वाढणार आहे, पण हे फळाचं वजन का वाढत नाही याच्यावरती आपल्या सर्व शेतकरी बांधवांनी विचार केला पाहिजे। आणि हे फळाचं वजन का वाढत नाही याच्यावरती जी कारणं आहेत ती शोधून काढली पाहिजेत आणि त्याच्यावरती उपाययोजना केल्या पाहिजेत। आजचा विषय हा असाच आहे की फळ फुगवण न होण्याची कारणं किंवा आपलं फळ फुगत का नाही त्याची कारणं काय आहेत आणि त्याच्यावरती उपाययोजना काय केल्या पाहिजेत। सर्वप्रथम सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पिकामध्ये स्टोरेज नसणं म्हणजे काय की आपल्या पिकामध्ये जो अन्नद्रव्यांचा किंवा अन्नद्रव्यांचा जो साठा असायला पाहिजे तो कमी प्रमाणात असणं, त्याचा परिणाम काय होतो की आपल्या पिकाची वाढ कमी होते आणि परिणामी आपलं जे फळ आहे ते त्याची साईज होत नाही, त्याचा आकार मिळत नाही। याच्यावरती उपाययोजना आपल्याला काय केल्या पाहिजे तर आपल्याला सिलिकॉनचा वापर तिथे केला पाहिजे। सिलिकॉनमुळे काय होतं की सिलिकॉन हे सेल डिव्हिजनचं काम करतं। सेल डिव्हिजनचं काम केल्या कारणानं जो पानांची जाडी आहे किंवा पानांचा जो पसरटपणा आहे तो वाढतो, त्याचबरोबर प्रकाश संश्लेषणाची जी क्रिया आहे ती फास्ट होते आणि अन्नद्रव्य हे मोठ्या प्रमाणात पानामध्ये तयार केले जाते आणि अन्नद्रव्याचा साठा हा मोठ्या प्रमाणात पानामध्ये असल्या कारणानं आपल्याला तिथं आपल्या फळाची साईज ही चांगली आपल्याला मिळते। त्याचबरोबर दुसरा जो घटक आहे तो म्हणजे आहे तो सायटोकायनिन। सायटोकायनिनमुळे काय होतं की सेल डिव्हिजनचं काम करतं, हे एक हार्मोन आहे, ते सेल डिव्हिजनचं काम करतं आणि त्यानंतर काय होतं की सेल डिव्हिजन झाल्या कारणानं तिथं ऑटोमॅटिकच आपल्या फळांची त्याचबरोबर पानांची, फुलांची आणि फळांची साईज तिथं आपल्याला वाढलेली तिथं दिसून येते। तिसरं जे आहे ते म्हणजे आहे ते फॉस्फरस। हा फॉस्फरस काय करतो की ज्या वेळेला आपण तो जमिनीमधून देतो तर त्यावेळेला त्यामुळे मुळं वाढलेली आपल्याला दिसून येतात आणि हे मुळं वाढल्यामुळं काय होतं की अन्नसाठा जो आहे हा पिकामध्ये मुबलक प्रमाणात आपल्याला तिथं साठलेला दिसून येतोय आणि स्टोरेज चांगल्या पद्धतीने आपल्याला पिकामध्ये दिसून येतोय। याचा परिणाम आपलं जे फळांचा आकार आहे तो वाढतो। याच्यातला दुसरा जो पॉइंट आहे तो म्हणजे आहे की मुळं विकसित न होणे। आता मुळं जर विकसित नसतील तर आपलं झाड आहे ते ऑटोमॅटिकच वाढणार नाही, आपल्या झाडाची वाढ आहे ती खुंटणार आणि जो आवश्यक असा अन्न साठ्याचा जो पुरवठा आहे तो मुळं विकसित न असल्या कारणाने काय होईल की तो आपल्या पिकापर्यंत, आपल्या झाडापर्यंत, आपल्या फळापर्यंत पोहोचू शकणार नाही। त्याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे की अन्नसाठ्याच्या उपलब्धतेसाठी बाजारात ह्युमिक युक्त जे काही उत्पादन आहेत ती वापरली पाहिजेत। त्याच्यामध्ये ह्युमिक ॲसिड वापरलं पाहिजे। आता ह्युमिक ॲसिड हे काय मुळं वाढवण्याचं काम करत नाही, हे ह्युमिक ॲसिड ज्यावेळेला आपण जमिनीमध्ये टाकतो तर त्यावेळेला हा जमिनीमधील सेंद्रिय कर्ब वाढवण्याचं काम करतो आणि हा सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळं बॅक्टेरियल जो काउंट आहे जमिनीमधला तो वाढतो आणि हे बॅक्टेरिया मुळाच्या अवतीभोवती जो काही अन्नद्रव्य आहेत हे मुळावाटे आपल्या पिकाला पोहोचवण्याचं काम करत असतात। त्यामुळं ऑटोमॅटिकच स्टोरेज वाढतं, अन्नद्रव्य पिकामध्ये साठवली जातात आणि ह्याचा परिणाम आपल्या फळाचा आकार वाढण्यासाठी, आपल्या फळाची फुगवण होण्यासाठी होतो। आता ह्याच्यातलाच दुसरा पॉइंट जो आहे तो म्हणजे की मायकोरायझाचा वापर। मायकोरायझा ही सहजीवी बुरशी आहे। याच्यामध्ये काय होतं की ही जी बुरशी आहे ही मुळांच्या अवतीभोवती पसरून जो काही अन्न घटक आहेत किंवा अन्नद्रव्य आहेत ते मुळावाटे जमिनीचं ती काम करत असते आणि त्यामुळं काय होतं की ऑटोमॅटिक वनस्पतीची वाढ होते, त्याच्यामुळं फुलांची वाढ होते, फळांची वाढ होते, फळांची फुगवण चांगली होते, फळांची संख्या चांगली होते। त्याचबरोबर ह्याच्यातलाच तिसरा पॉइंट आहे तो म्हणजे जीएचा वापर। जीएचा वापर हा अशासाठी केला जातो की ह्याच्यामध्ये
मुळींची संख्या तरी वाढतेच, पण जे प्रकाश संश्लेषणाचं जे कार्य आहे याच्यामध्ये वाढवलं जातं आणि त्याच्यामुळं काय होतं की जे अन्न जो साठा आहे तो पानांमध्ये साठवून ठेवण्याचं काम ह्या जीनमुळं केलं जातं. त्याचबरोबर जीए हे असं हार्मोन आहे की जे तुम्ही जमिनीमधून हार्मोन ऍक्टिव्ह करण्याचं सुद्धा काम केलं जातं. जीए जर जमिनीमधून दिलं तर जर जमिनीमधील हार्मोन सुद्धा ऍक्टिव्ह होतात, त्यामुळे जीए आपल्याला तिथे दिले गेले पाहिजे. आता ह्याच्यातलं पहिला आपण पॉइंट बघितला तो म्हणजे की स्टोरेजची कमतरता. दुसरा पॉइंट बघितला तर तो म्हणजे की मुळींची वाढ किंवा मुळी विकसित न होणे. तिसरा जो पॉइंट आहे तो पिकावरती येणाऱ्या वेगवेगळ्या किडी रोग यांचा प्रादुर्भाव. आता ज्या वेळेला पिकावरती वेगवेगळ्या किडी आणि रोग येतात त्यावेळेला वनस्पती किंवा आपलं जे पीक आहे ते आपली जी एनर्जी आहे ती त्याच्याशी त्याच्या विरुद्ध लढण्यासाठी एनर्जी आपली घालवत असते. त्यामुळं जी काही पिकामध्ये साठवून ठेवलेली एनर्जी ती स्वतःच वापरत असते, ती फळापर्यंत पोहोचतच नाही. त्याच्यामुळं काय होते की फळांची वाढ होत नाही आणि फळे विकसित होत नाही, त्या परिणामी फळांची साईज आपल्याला तिथं होत नाही. त्याच्यामुळं काय की रोग आणि किडी ओळखून आपल्याला तिथं प्रतिबंधात्मक तिथं बुरशीनाशकांचा आणि कीटकनाशकांचा वापर तिथं केला पाहिजे. याच्यातला चौथा आणि महत्त्वाचा पॉइंट असा आहे की तो म्हणजे अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन. या अन्नद्रव्यांचं जर व्यवस्थापन योग्य रीतीनं झालं तरच आपल्याला आपल्या पिकामध्ये फळ फुगवण व्यवस्थित झालेली दिसून येते, कलर व्यवस्थित आलेला दिसून येतो, लस्टर आणि चकाकी तिथं व्यवस्थित आलेली दिसून येते. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे फुगवणीसाठी फॉस्फरसची आवश्यकता असते. याच्यासाठी 05234 ह्या NPKचा वापर आपल्याला तिथं केला पाहिजे. त्याचबरोबर त्याच्यानंतर तुम्ही वापर केला पाहिजे. फेरस हे असं मूलद्रव्य आहे की ते जमिनीमधलं जे काही सुप्त अवस्थेतलं फॉस्फरस आहे ते पिकाला पोहोचवण्याचं काम करते, म्हणजे तिथं फॉस्फरसची कमतरता पिकामध्ये भरून काढते. त्याच्यानंतरचे दुसरं आहे ते म्हणजे मॅग्नेशियम. मॅग्नेशियम हा घटक असा आहे की ज्या वेळेला तुम्ही पिकामध्ये तो देता त्यावेळेला फॉस्फरस आणि पोटॅश हे दोन्ही पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम हे मॅग्नेशियम करत असतं की हे फॉस्फरस आणि पोटॅश ह्या स्टेजला आपल्या पिकाला अत्यंत महत्त्वाचं असतं. त्याच्यानंतर जे आहे ते कॅल्शियम आणि बोरॉन. ही कॅल्शियम आणि बोरॉनची जोडी म्हणजे एक नंबर आहे. याचा वापर का केला जातो तर बोरॉन हा घटक आपल्या वनस्पतीमधील किंवा आपल्या फळामधील शर्करा वाहून घेण्याचं काम करत असतं आणि त्याला वाहक असं म्हटलं जातं. आणि दुसरं जे आहे ते कॅल्शियम हे आपल्या फळाला लस्टर म्हणजे चकाकी आणण्याचं काम करत असतं. त्याचबरोबर फळपक्वतेच्या दृष्टिकोनातून म्हणजे फळपक्वतेच्या स्टेजमध्ये जी पोटॅशची आवश्यकता असते त्याच्यासाठी आपल्याला 0050 या खताचा वापर आपल्याला तिथं केला पाहिजे. अशा पद्धतीनं जर आपलं फळ का फुगत नाही ह्याची जी कारणं आहेत किंवा ह्याच्या ज्या गोष्टी आहेत ह्या जर लक्षात आल्या तर नक्कीच आपण त्याच्यावरती व्यवस्थितरित्या उपाययोजना करू शकतो. आणि अशा पद्धतीने जर उपाययोजना केल्यात तर नक्कीच आपलं फळ जे आहे ते व्यवस्थित फुगू शकेल, व्यवस्थित आकार मिळू शकेल, व्यवस्थित वजन मिळू शकेल आणि नक्कीच आपल्या उत्पादनात वाढ होऊ शकेल. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. थँक्यू.